हॅलो फ्रेंड, मी बर्थडे साठी तयार झालेली आहे. बघू शकता माझा लुक. 9:30. आता आपण थेट भेटूया हॉटेलमध्येच. हॉटेल माझ्या घराजवळच होतं, जास्त लांब नव्हतं. मी जाण्याच्या पहिलेच माझ्या मैत्रिणी माझी वाट बघत तिथं उभ्या होत्या आणि मी गेल्यानंतर एवढी छान एंट्री घेतली त्यांनी माझी. एवढं छान स्वागत केलं माझं. खूपच छान वाटलं मला ते पाहून. बघा तुम्ही. आजची बर्थडे क्वीन आपल्यामध्ये आलेली. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या. जन्म दिवस हम आपका से मनाएंगे, जन्म दिवस हम आपका खुशियों से मनाएंगे, झूमेंगे गाएंगे हम तो मुस्कुराएंगे. ओ मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे, ओ जया हैप्पी बर्थडे. ओ मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे, ओ जया हैप्पी बर्थडे. सागर में एक लहर उठी तेरे नाम की, हो सागर में एक लहर उठी तेरे नाम की. तुझे मुबारक खुशियां आत्मज्ञान की. तू है सुंदर मूरत इस संसार की. तू है सुंदर मूरत इस संसार की. तुझे मुबारक खुशियां आत्मज्ञान की. सागर में एक लहर उठी तेरे नाम की. तुझे मुबारक खुशियां आत्मज्ञान की. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. आल्यावर सर्व मैत्रिणींनी मला हक केलं आणि थोडं मग स्टेजवर जाऊन मी थोडा डान्स पण केला. डान्स संपल्या सर्व मैत्रिणी माझ्या स्टेजवर आल्या आणि मला गिफ्ट देत होत्या. कोणी सेल्फी काढत होतं. मलाच कळत नव्हतं मी काय करावं काय नाही म्हणून. नंतर माझी बेस्ट फ्रेंड मेघाताई आमच्या मैत्रीबद्दल आणि माझ्याबद्दल 2 शब्द बोलली. आज आपण इथे आपल्या मैत्रिणीच्या बर्थडे साठी जमलेला हे सर्वांना माहीतच आहे. कृपया 10 मिनिट शांत राहा. आमच्या मैत्रिणी मागं शांत बसल्या एकदम. समोर येऊन विचारते पण बायाचा ना तुम्ही आमच्यासारख्या आज ज्याचा बर्थडे आहे त्याच्यासोबत आमच्या मैत्रीला 11 वर्ष पूर्ण झाले त्याचं सेलिब्रेशन आहे. मैत्रीबद्दल आणि ज्याबद्दल काही सांगायचं आहेच नाही. तुम्हाला सर्वांना माहित आहे ती कशी आहे. नेहमी हसणारी, सगळ्यांना आपलंसं करून घेणारी. एक छोटीशी भेट झाली होती. ओळख होती, भेटही नव्हती, फक्त ओळख होती. त्या काकूंनी ओळख करून दिली. त्या एकदा हजरच आहे. 11 वर्ष आधी त्यांचे मुलं ट्युशनला यायचे आणि माझी मुलगी छोटी होती 5-6 वर्षाची. ती जाऊन बसायची ओट्यावर. तर बिट्टूची मम्मी कोणती आहे म्हणून त्या मला भेटासाठी तत्पर होत्या. छोटीशी भेट होती आणि ती भेट एवढ्या मोठ्या मैत्रीत रूपांतर करण असं आम्हाला कधीच वाटलं नाही. आणि आज आम्ही एवढाच म्हणजे जीवलग मैत्रिणी झालो की न सांगता एकमेकाच्या डोळ्यातून आम्ही एकमेकाचं दुःख ओळखून घेतो. फोनच्या आवाजावरून समजून जातो की आज हिचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय किंवा माझा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. अशी आमची मैत्री आहे. आमच्या बचत गटाच्या माध्यमातून एक ग्रुप जुडला आमचा. तुम्ही सर्व ओळखतात भरारी म्हणून. आमच्या मॅडम इथं हजर आहे ज्यांनी आम्हाला स्टेज डेअरिंग दिलं, बोलणं शिकवलं, तुमच्यासारख्या मैत्रिणींसोबत चालणं शिकवलं, कसं राहायला ते वागणं शिकवलं. त्या पण इथं हजर आहे.
आणि काही क्षण आम्ही नाही का मोबाईल मध्ये कॅप्चर केलाय ते तुम्ही व्हॉट्सअपवर पाहिलेच आहे, स्टेटसवर सर्वांनी. तरी एकदा आमची इच्छा आहे की 11 वर्ष पूर्ण झाले पहा, आज तुमच्यासोबत त्या शेअर करा. तर कृपया शांततेने पहा आणि त्याचा आनंद घ्या. धन्यवाद. दुनिया की सुनता है क्यों. व्हिडिओ एवढा सुंदर होता की आमच्या दोघींचे डोळे एवढे भरून आले. बरं, आमच्या दोघींचे आलेच आले. माझ्या मैत्रिणी सुद्धा एवढ्या शांतपणे व्हिडिओ पाहत होत्या आणि त्यांना पण असं मन भरून आल्यासारखं वाटलं. कारण मैत्री म्हणजे तुम्हाला समजू शकता मैत्रीचं नातं काय असते. पण माझं ऐकून इतक्या शांततेने हा व्हिडिओ पाहिला, मला खूप आनंद झाला. सगळे नाते बाजूला ठेवून जेव्हा एक म्हणजे निर्मळ मैत्री होते ना, तर ती शब्दात व्यक्त केल्या जात नाही. ती तुम्ही समजू शकता. आणि प्रत्येकाच्या नशिबात ते नसते. मैत्रिणी तर इथं जेवढ्याही जमल्या 70-80 सगळ्या मैत्रिणीच आहे ना आपल्या. पण कोणीतरी असं खास असते की तिची जागा कोणीच घेऊ नाही शकत. माझी मैत्रीण दिवसभरी सखी मंचमध्ये राहिली तरी ती संध्याकाळी माझ्याचकडे परत येणार आहे याची मला पूर्ण शाश्वती आहे. मॅडम या ना 2 शब्द. या 2 शब्द. नमस्ते. मी आज गेल्या 6 वर्षापासून या दोघींना बघत आहे. म्हणजे तसा भरारी ग्रुप एकदम इंटरेस्टिंग आहे. तुम्ही पण बघितले असेल यांचे कार्यक्रम. पण यांच्यासारखा ग्रुप मी आजपर्यंत नाही बनवू शकले अमरावतीमध्ये. आहे तसे माझं भरपूर 450 लेडीज आहे. म्हणजे 450 या ग्रुपमध्ये ना खूप शिकण्यासारखं आहे. मी एक सिंपल लेडीज आहे बरं, पण यांच्याकडे बघून यांच्यासोबत राहून मी मॅडम असूनही पण खूप म्हणजे आज मला शिकायला मिळतं यांच्याकडनं की सगळे दुःख ना असे बाजूला ठेवून इथे असं आनंदी राहू शकतो आपण. पण खरंच यांच्यासाठी ना आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो मी सगळ्या. हॅपी बर्थडे जयाताई आणि मेघाताईला सगळं श्रेय याचं. हे अशा मैत्रिणी असाव्या. मी कसं आहे त्या तुम्हाला खूप घाबरते बिचारा. त्या येईन तर मग आपण कसं जाऊ. हे पा आलं का सर्व. काही नाही. थोडी मजा मस्ती झाल्यानंतर आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर पद्माताईंनी आमच्यासाठी शायरी म्हटली आणि मग दोस्तीसाठी एक सॉन्ग पण म्हटलं. मेघाची सर्व फ्रेंडशिप हो नहीं सकती. हे दोस्ती हम नहीं छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की पहिले केक नंतर कट पहिले गिफ्ट पहा. मग आम्ही गिफ्ट बघायला गेलो. गिफ्ट पाहिलं तर काय आम्हाला असं वाटलं की आमचा फोटो आहे. नंतर पाहिलं तर राधाकृष्णाचा फोटो घेतला. एवढा हसायला आलो आम्ही, एवढा शॉक बसला आम्हाला की खूपच.
केक कट केल्या सर्व मैत्रिणी माझ्याजवळ आल्या केक भरवायला आणि बर्थडे एवढा छान झाला ना. नंतर आम्ही थोडा डान्स पण केला. बरेचसे व्हिडिओ आहेत तर एका ब्लॉगमध्ये कव्हर नाही होऊ शकत, तर दुसऱ्या ब्लॉगसाठी वेट करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.